विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. ज्ञानमय आयएस अकॅडमी नागपूर या ठिकाणी सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. लक्षात घ्या, आपण तुम्ही बघत आहे की या अनुषंगाने तुम्हाला ते दिसत आहे की लक्षात घ्यायचं की समान नागरी कायदा कलम 44 बरोबर. तर याच ठिकाणी समान नागरी कायदा 44 या ठिकाणी तुम्ही बघत आहे की बघा बघा मागील काही दिवसांमध्ये जर समान नागरी कायद्याविषयी सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला किंवा त्याविषयी जो चर्चा चाललेली आहे, तर याच अनुषंगाने एक समजून घेणं महत्वाचं राहतं की परीक्षेच्या दृष्टिकोनातून खरंच किती महत्वाचं आहे. कारण लक्षात घ्या की आपण जे कलम 44 जरी म्हटलं तर की मार्गदर्शक तत्वांमध्ये भाग 4 मध्ये हा मुद्दा येऊन थांबतोय आणि त्याच्यापूर्वी सुद्धा 1 वर्ष आधीपासून जर हा मुद्दा चर्चेमध्ये आलेला आहे. आता हा मुद्दा का बरं चर्चेमध्ये आलेला असेल, कशा पद्धतीने असेल, हे सर्व समजून घेण्यासाठी आपण पुढे बघू आता आपण की वर्तमानपत्रांमध्ये आणि नेहमी लक्षात घ्या आपला जो मुद्दा असतो नेहमी वर्तमानपत्रांच्या आधारेच आपण करंट जे मुद्दे असतात, जे महत्वाचे मुद्दे ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आलं लक्षात घ्या. कुठल्याही गोष्टीचा नाही तर आपल्याला बेस फार महत्वाचा असतो. त्याच अनुषंगाने लक्षात घ्यायचं की समान नागरी कायद्याच्या हिशोबाने जर आपण विचार केला तर आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पण फार महत्वाचा आहे हा एक. त्यासोबतच मग कंबाईन पूर्व असू द्या, कंबाईन मुख्य असू द्या, त्यानंतर राज्यसेवा पूर्व आणि जे नवीन पद्धतीने वर्णनात्मक पद्धतीने आहे तर त्याच अनुषंगाने लक्षात घ्या पेपर जो मुख्य परीक्षा आलेल्या आहेत त्याही ठिकाणी पेपर 2 मध्ये जर आपण म्हटलं तर त्या ठिकाणी तो मुद्दा येऊन थांबतो. म्हणून लक्षात घ्या वर्णनात्मक दृष्टिकोनातून आणि एक ऑब्जेक्टिव्ह म्हणजे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून ह्या दोन्हीही पद्धतीने आपल्याला हे फार महत्वाचं आहे. बरोबर. याच सोबतच आपण एक टेलिग्रामला मी याच्याविषयी पूर्ण पीडीएफ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पीडीएफ दिलेली आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला सराव प्रश्नाची सुद्धा एक पीडीएफ दिलेली आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नसेल त्यांनी नक्की जॉईन करा. त्यामध्ये तुम्हाला सर्व पीडीएफ अगदी आपण लक्षात घ्या की टेलिग्राम चॅनलला मी फार काही देत नाहीये, पण ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत मी तोच तुम्हाला देण्यापर्यंतचा प्रयत्न करतोय. कारण तुम्हाला जर कंटेंट पाहिजे असेल तर नक्कीच आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्यासोबतच जे युट्यूब चॅनल आहे आपलं त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो लाईक सुद्धा करा आणि शेअर सुद्धा करत चला. आणि जर ते बेल आयकॉन जर समजा तुम्ही प्रेस केलेले नसेल तर नक्कीच तिथे प्रेस करा. कारण अशा पद्धतीचे जे व्हिडिओ आहे हे तुमच्यापर्यंत नक्कीच मिळत राहणार आहे आणि तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येत राहणार. त्यानुसार लगेच तुमच्या अभ्यासाला जोड देता येईल. कारण वर्तमानपत्र फार कमी विद्यार्थी मित्रांनो वाचण्याचा एक प्रवाह आहे किंवा फार कमी विद्यार्थी मित्र वाचतात. त्याच अनुषंगाने लक्षात ठेवा की वर्तमानपत्रातली जशीच्या तशी न्यूज टू द पॉइंट तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. वेगळं काही नाही, फक्त जे वर्तमानपत्रांमध्ये आहे, जे बातम्यांमध्ये येतं तेच आपल्या अभ्यासासाठी वेगळा भाग कसा काढता येईल आणि कशा पद्धतीने आपल्याला कनेक्ट करता येईल तेवढंच. बाकी आपल्याला काही फार करायचं नाहीये. त्याच अनुषंगाने लक्षात घ्यायचं की आपल्याला पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला पुढे आता यांनी काय दिलेलं आहे, इथे काय सांगितलेलं आहे यांनी की म्हणतं की कलम 44. आता हेच कलम 44 आपल्याला कुठे गरजेची आहे, कशा पद्धतीने आहे, तर हे आता आपण पुढे बघू. ठीक आहे. तर चला पुढे आता आपण आता ही जी न्यूज आलेली आहे ह्याच न्यूजच्या अनुषंगाने लक्षात घ्या इथे काय म्हटलेलं आहे त्यांनी की आपल्याला महत्वाचा कुठला फॅक्टर आहे यामधला आणि कुठला महत्वाचा मुद्दा आहे. बघा हे वर्तमानपत्रांमध्ये तुम्ही वाचलेलं आणि लोकसत्ताला आलेलं आर्टिकल आहे. बरोबर. त्याच अनुषंगाने जसं तसं तुमच्या समोर आलेलं आहे. बघा त्यांनी काय म्हटलंय की समान नागरी कायदा बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालय हे अनुकूल दाखवलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला सकारात्मक उत्तर दिलेलं आहे की याला कशा पद्धतीने लागू करायचं. आले लक्षात. पुढे बघायचं की कायदे मंडळाने सदसद विवेक बुद्धीने बरोबर आहे किंवा सदसद विवेकाने हा निर्णय घ्यावा असं म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने पूर्णतः कायदे मंडळावरती सोपवलेला हा निर्णय आहे की जे काही निर्णय घ्यायचा आता कायदे मंडळ घेईन, सर्वोच्च न्यायालय नाही. कारण सर्वोच्च न्यायालय काय म्हणतंय की घटनेचा संरक्षण करता म्हटलं गेलेला आहे. म्हणजे याचाच अर्थ कलम 44 सुद्धा सर्वांना समान कसं देता येईल किंवा सर्वांचा समान उल्लेख कसा करता येईल हेच उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि आपल्याला समान नागरी कायदा काय सांगतो की जे डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रयत्नांनी आपल्याला आलेला तो कलम बरोबर आहे, ज्याला हिंदू कोड बिल, ज्यामध्ये वारसा आहे, घटस्फोट आहे, हे सर्व दिलेलं आहे. महिलांचे समान हक्क सुद्धा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि ही न्यूज आपल्याला काय सांगतं की ज्या मुस्लिम महिला आहे त्यांना तर डावलल्या गेलेला आहे ना. कारण लक्षात घ्या ज्यावेळेस समान नागरी कायदा हा जर लागू झालेला होता त्यावेळेस फक्त 2 मत फक्त विरोधाला पडलेले होते. तेच म्हणजेच मुस्लिम वर्गातील जे आपले खासदार आहेत त्यांचेच वर्ग पडले. बाकी सर्व एकमताने बहुमताने हा पास झालेला कायदा. आणि त्याच अनुषंगाने सर्वात पहिलं राज्य स्वीकारणारं येतं ते उत्तराखंड. बरोबर आहे. स्वातंत्र्य भारतानंतर बरोबर स्वातंत्र्योत्तर काळानंतर उत्तराखंड आणि त्याच्या पूर्वी जर विचार केला आपण स्वातंत्र्य काळापूर्वी
तर लक्षात घ्या, गोवा हे असं राज्य होतं की ज्या ठिकाणी समान नागरी कायदा हा लागू होता. मग आता एक लक्षात घ्या, यांनी काय बरं म्हटलेलं आहे त्यामध्ये, आणि इथेच समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. त्यांनी काय म्हटलं बघा, देशभरामध्ये समान नागरी कायदा UCC, बरोबर आहे, युनिफॉर्म सिव्हिल कोड. आलं लक्षात. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे त्यासोबतच की 1937च्या शर्यत कायद्यातील मुस्लिम महिलांबाबत भेदभाव. त्यांनी म्हटलेलं आहे की जे 1937चा जो कायदा आहे मुस्लिम शर्यत, की ज्या ठिकाणी मुस्लिम महिलांना यामधून का बरं डावललं गेलं असेल, कारण लक्षात घ्या, त्यांना दोनदा फायदे मिळायला नको किंवा डबल बेनिफिट मिळायला नको, असा त्यांचा मुद्दा होता. म्हणजेच काय, आता लक्षात घ्या, या कायद्यामधून मुस्लिम महिलांना म्हणजे मुस्लिम महिलांचा समावेश नाहीये. याचा अर्थ लक्षात घ्यायचं, जो मुस्लिम महिलांना शर्यत कायदा लागू होतो, बरोबर, जो 1937चा आहे, त्यानुसार जे वडिलांची प्रॉपर्टी आहे, संपत्ती आहे, ते समान वाटल्या जातात, बरोबर, पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये पण. त्याच पद्धतीने हिंदूमध्ये नव्हतंय. म्हणून त्यांनी काय केलं, समान नागरी कायद्यामध्ये ज्या मुस्लिम वर्ग आहे त्यांना बाजूला काढलं, त्यामध्ये घेतलेलं नाहीये, आणि इतर सर्व प्रवर्गामधील ज्या महिला आहेत त्या सर्वांना घेण्यात आलेलं. पण आता तिथे असं होतंय की इथे जर समजा एका मुलामध्ये आणि मुलीमध्ये जर वडिलांची संपत्ती जर समान भागामध्ये वाटल्या जात आहे, की समान विभागणी होत आहे, पण त्याच अनुषंगाने जर आपण विचार केला तर मुस्लिम महिलांना त्या शर्यत कायद्याच्या अनुषंगाने जितकी संपत्ती पुरुषांना जात आहे तितकी संपत्ती स्त्रियांना जात नाही, कुठेतरी भेदभाव केला जात आहे. आलं लक्षात. म्हणून त्या महिलांनी म्हटलंय की आम्हाला शर्यत कायदा नको, आम्हाला समान नागरी कायद्यामध्ये समावेश करून घ्या. तर हा त्यांचा मुद्दा येतो. मग त्याच ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की बघा, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की याबाबतचा निर्णय आता पूर्णतः कायदेमंडळ घेणार, आम्ही घेणार नाही. पूर्ण अधिकार हा कायदेमंडळाचा आलेला आहे असं त्यांनी म्हटलं. आणि याच ठिकाणी लक्षात घ्या, 3 जज किंवा त्रिसदस्यीय समिती किंवा त्रिसदस्यीय मंडळामध्ये बसलेला आहे. त्यामध्ये एक म्हणजे आपले जे सरन्यायाधीश आहे ते सूर्यकांत, लक्षात घ्या, सरन्यायाधीश सूर्यकांत. त्यानंतर दुसरे न्यायमूर्ती येतात बागची, आणि तिसरे त्यामध्ये येऊन थांबतायत तेच म्हणजे R महादेवन. हे नावं विचारू शकतात, कोणत्या खंडपीठाच्या खाली हा न्याय निवाडा झालेला आहे असं विचारू शकतात. हा एक. त्याचनंतर मुस्लिम व्यक्तीला या कायद्याला म्हटलेला शर्यत कायदा 1937 मधील काही तरतुदींना आव्हान देणाऱ्या सुनावणी झालेल्या आहेत, बरोबर. त्यासोबत लक्षात घ्यायच्या हे मग काय होतं, वारसा हक्कांसारख्या बाबीने मुस्लिम महिलांच्या बाबतीत भेदभाव होतो असा त्या महिलांचा उद्देश आहे. की जसं तुम्ही इतर महिलांना एक सर्वोच्च न्यायालयाच्या अनुषंगाने किंवा आपण संविधानाच्या समोर सर्व महिलांसाठी जर लागू केलेला आहे, मग आम्हाला का बरं भेदभाव केला जातात, त्याविषयी तो खटला दाखल करण्यात आलेला आहे. त्यासोबत शर्यत कायद्याच्या तरतुदी हा रद्द जर केल्या, बरोबर आहे, म्हणजे याचा अर्थ शर्यत कायदा जर रद्द केला तर त्या महिलांसमोर प्रश्न काय, तर मग ज्या महिला एक संविधानाच्या छत्राखाली आल्यामुळे आपण एक सर्व भारतीय भूप्रदेशामध्ये असल्यामुळे लक्षात घ्यायचं की जर समजा जरी धर्माने त्या मुस्लिम असेल आणि जर त्यांच्यासाठी त्या धर्माने तो शर्यत कायदा लागू केलेला आहे आणि जर तो कायदाच रद्द केला तर त्यांच्या तरतुदी तुम्हाला समान नागरी कायद्यामध्ये त्यांना समाविष्ट करण्यात येईल असा त्यांचा भाग येतोय. आले लक्षात. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की जर समजा कायदाच जर रद्द केला आणि त्या केल्यास त्यामध्ये अनावश्यक कायदेशीर पोकळी निर्माण होऊ शकतात, हा एक. आणि त्याचमुळे त्यांनी काय म्हटलं की कायदेमंडळावर सोपविणे अधिक योग्य ठरेल, कारण कायदेमंडळ ही शेवटी लोकशाही आहे आपलं, बरोबर. मग लोकशाही हे सरकार असल्यामुळे आपलं जनतेच्या प्रती ठरवणार की जनतेचा लाभ कशामध्ये आहे, भलं कशामध्ये आलेलं आहे, की ज्यामध्ये त्यांचा भलं त्यामध्ये नुसार ते निर्णय घेणार. आणि त्याचनंतर सूर्यकांत साहेब जे आपले सरन्यायाधीश आहेत ते आणि न्यायमूर्ती बागची यांनी सहमती दर्शवलेली आहे की ठीक आहे, वैयक्तिक कायद्याच्या तरतुदी थेट जर रद्द केल्यास वारसासारखा हक्क त्यांना मिळायला पाहिजे, असा त्यांचा हक्क होता, बरोबर आहे. मग त्यामध्ये काय होतं, समान नागरी कायदा हा योग्य की अयोग्य त्यांनी असा उद्देश केलेला आहे त्यामध्ये. तर मग यामध्ये ते काय सांगत आहेत की न्यायमूर्ती बागची यांचा निर्णय आलेला आहे. यांनी म्हटलं की नमूद केले की या विषयाचा परिणाम केवळ मुस्लिम समाजावरच नाही तर हिंदू मधील जे अविभाजित कुटुंब आहे, बरोबर आहे, जे संयुक्त आलेले असतात, अविभाजित म्हणजे संयुक्त कुटुंब एकत्र असणारा, अविभाजित कुटुंबाच्या मालमत्तेतील हिस्सा आणि हक्कांवर होऊ शकते, बरोबर आहे. मालमत्ते ज्यामध्ये ते कुटुंब आलेले असतात की ज्यांच्यामध्ये हिस्सा, त्यांच्यामध्ये कुठेतरी मतभेद होऊ शकतात की समान वाटणी व्हायला पाहिजे, बरोबर आहे. हा एक मुद्दा येऊन थांबतोय. त्यामुळे सर्व समुदायांवर समानपणे लागू असणारा समान नागरी कायदा हा योग्य आणि शाश्वत उपाय आहे की ज्यांच्यामुळे मग जर या महिलांना लागू होत असेल तर मग सर्वच महिलांना येणार, म्हणजे ज्या ठिकाणी संयुक्त कुटुंब आहे ना त्या ठिकाणी सुद्धा सर्व संपत्ती हे समान वाटल्या जाणार. हा त्यांचा मुद्दा येऊन थांबतोय. त्याच दुसऱ्या भागामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे बघा, जर समजा यांनी म्हटलं की राज्याच्या मार्गदर्शक तत्वांपैकी एक असलेल्या समान नागरिक, बरोबर आहे, कायद्याची म्हणजेच कुठे येणार आपल्याला
भाग 4 आलं लक्षात. भाग 4 मधील तुम्हाला कलम 44, भाग 4 मधील कलम 44 त्याच अनुषंगाने लक्षात कायदे मळणे योग्य ठरेल हा त्यांनी दिलाय. पण हे सर्व जर विचार केला तर मग याचिका दाखल कोणी केली हे एक सर्वात महत्वाचं आहे, बरोबर आहे. मग याचिका दाखल करता कोण आहे तर ते लक्षात घ्यायचं. इथे त्यांनी दर्शविलेलं आहे, बरोबर आहे. हे बघा, पौलोमी पाविनी शुक्ल, पौलोमी पाविनी शुक्ला आणि न्याय नारी फाउंडेशन ही एक संघटना म्हणजे एनजीओ सारखी काम करते. त्यांनी केलेलं आहे याचिका की त्या महिलांचं काय की ज्या महिलांना शर्यत कायद्यानुसार भेदभाव केले जातात, मग त्या महिला त्या कायद्यानुसार सुद्धा त्यांना डावलल्या जाते आणि समान नागरी कायद्यामध्ये पण येत नाही, तर मग त्या महिलांनी न्याय कुठे मागायचा. म्हणून त्यांच्या वतीने न्याय नारी नारी फाउंडेशन या संघटनेने या संस्थेने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. आणि त्यांसोबत व्यक्ती कोण होत्या तर बघा, पौलोमी पाविनी शुक्ला यांनी केले. आणि त्यांच्या सोबत मग यांच्या बाजूने आज वकील सर्वोच्च न्यायालयामध्ये जर समजा युक्तिवाद कोणी केलेला असेल तर ते होतं प्रशांत भूषण, बरं, प्रशांत भूषण ह्या व्यक्तींनी केलेला आहे. मग त्यासोबत लक्षात घ्या, त्यांनी म्हटलंय की मुस्लिम महिलांना पुरुषांइतका समान मालमत्ता मिळत नाही. आलाय मुद्दा तोच की मुस्लिम महिलांना हा डावललं जातं, जितकं पुरुषांना मिळत आहे तितका मिळत नाही. आलं हा एक. मग यावर विचारले की न्यायालयाने म्हटलं की जर 1937 चा कायदा जर रद्द केला तर त्यामध्ये मग जे निर्माण होणार आहे ते पोकळी त्याचं काय. त्यावेळी भूषण यांनी सांगितले की अशा वेळी पर्याय कुठला आहे की ज्या ठिकाणी समान नागरी कायदा आहे मग त्याच्यामध्ये महिलांना घ्या, याला रद्द करा आणि ते घ्या. कारण आपल्याला मूलभूत हक्कात पण काय सांगतोय की समान संधी, सर्वांना समान, कुणालाही भेदभाव व्हायला नको. जात लिंग धर्म वंश यावरून कुणालाही भेदभाव व्हायला नको असा त्यांचा मुद्दा होता. आणि त्याचसोबतच त्यांनी काय केलं, एका 2017 जे शाहिरा बानो हे प्रकरण जे होतं, बरोबर आहे, शाहिरा बानो विरुद्ध भारत सरकार, त्याचा सुद्धा त्यामुळे त्यांनी केलेला आहे की त्या खटल्यामुळे 2017 जो एक खटला दाखल झालेला होता केंद्र सरकारच्या विरोधामध्ये शाहिरा बानो विरुद्ध केंद्र सरकार, त्यांनी म्हटलं की या प्रकरणाचा जो संदर्भ दिला आहे की त्याच्यामध्ये ट्रिपल तलाक जो होता त्याला कुठेतरी आळा बसलेला आहे, बरोबर. तर ट्रिपल तलाक जसं त्यांनी तुम्ही जेव्हा शाहिरा बानोचं प्रकरण मनावरती घेऊन जेव्हा तो निर्णय दिला त्याच अनुषंगाने लक्षात घ्यायचं, जर समजा याच्यावरती जर विचार करून जर समान नागरी कायद्यामध्ये जर त्या महिलांचा समावेश झाला तर सर्वांसाठी चांगलंच होणार आहे, संविधानाचं संरक्षण होईल अशा पद्धतीने विचार. बघा, ट्रिपल तलाकची घटना प्रथा ही घटनाबाह्य आहे असं ठरलेलं होतं, विचारू शकतात बरं तुम्हाला, कारण हे सर्व मुद्द्यावरती येऊन थांबलेलो आहे आपण. मग आता एक लक्षात घ्या, जर समजा कलम 44 काय सांगता आपल्याला की समान नागरी कायदा आले लक्षात, की त्याच अनुषंगाने लक्षात घ्यायचं की भाग 4 मध्ये कलम 44 येऊन थांबते आणि कलम 44 आपल्याला सांगते की समान नागरी सर्वांसाठी समान असेल, म्हणजे घटस्फोट हिंदू समान, बरोबर आहे, हिंदू वारशानुसार त्यांना संपत्ती मिळायला जाणार, त्यासोबतच तुम्हाला घटस्फोट पण घेता येणार आणि जे महिलांचे हक्क आहेत ते सुद्धा मिळत राहणार, म्हणजे कुठे डावलल्या जाणार नाही. त्याच अनुषंगाने लक्षात घ्यायचं की आपल्याला कलम 44 समजून घेतलं आणि भाग 4 सुद्धा, आणि भाग 4 मध्ये जर दिले असेल तर मार्गदर्शक तत्वे. मग आता काय करायचं बघा, यासोबतच मी प्रॅक्टिस क्वेश्चन आपण एक टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे, ते नक्की बघायचं. हा एक अभ्यासाला पॉलिटिकल हा विषय आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा, आले लक्षात. त्याच्या सोबतच परत काय करायचं, कलम 44 वरती जरा थोडं बारकाईने अभ्यासा, खूप काही करायची गरज नाहीये. आपल्याला त्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून समजणं महत्वाचं राहतं की त्याला कशा पद्धतीने आपण पुढे घेऊन जातोय आणि कशा पद्धतीने नाही, आले लक्षात. मग त्याच गोष्टी पुढे घेऊन जायचं, प्रत्येक मुद्दा त्यात समजून घेण्याचा आणि त्याचनुसार लक्षात घ्यायचं की हे तत्व आता कुठे कुठे कामात प्रिलिम्सला पण आणि मुख्यला सुद्धा येते, म्हणून लक्षात घ्यायचं की याला कशा पद्धतीने. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की ज्यांना हा समजण्याचा प्रयत्न करा, प्रत्येक हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सर्व मित्रांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा. नक्कीच आपल्या अभ्यासाला जोड द्या. परत भेटू आपण नवीन विषयासोबत लवकरच, ठीक आहे.